वनवा पेटेल होतं. दोन पुरुष आपल्या जळत्या ज्वाळा सगळ्याला डोळ्याला दिसत होत्या. रात मस्त पानवर रमेल वाडी ते वनव्यानं भीतीनं थरथर कापू लागली होती. वनवा वनवा म्हणजे रानना पाचवीला तुझे शाप. रानवा डोंगरना कड्यामा कपरमा सुकेल वाकडी तिकडी पानं वाऱ्यानं धक्का लागून खाली पडून आणि तिथंच पडून राहून. हिवाळ्यात ही पानं गारडतात. झाडाला येणारे पालवी डोळ्यात जीव आणून बघतात. पावसाळ्यात ही पानं वल्ली बघलं आणि जुन्या पानांवर नव्या पानांना थर तयार होत. मग थराव थर सटत जाऊला आणि ही पानं साऱ्या रानभर पसरली. या पानांवर मातीनं मुलामा पडाली आणि काळजी घेत अशा या पानांना थर मातून कुठेतरी ठिणगी पेटू लाग. रान तिले पोटाखाली घेऊन हय ठिणगी फिरत फिरत साऱ्या रानभर जाऊ. नव्यानं जन्माला आलेल्या बाळासारखं रान या ठिणगीशी खेळायला सुरुवात करून लाडक्या पोरीप्रमाणे रान या ठिणगीशी खेळायला लागलं. कधी एखादी वल्लीत माती पेटूला तर कधी खड्ड्यात दूर बाहेर सोडून. छोटीशी ठिणगी दिसणं उजेडावर लपून डबा धरून बसेल चोरासारखी मान वर काढून. आणि छोटीशी ठिणगी वनवाना रूपमध्ये सुलावला. लवकर काहीतरी करावं लागेल. नाही तर हा पण प्रकाश पडायला लाल होणार आहे. सब दिवाळी खाई पडलं. अरे आजवर आपल्या टेकड्या या वडिलांना जाऊन खाप केलं. या वडिलांमुळे आपल्या गुरेला चारा शोधत फिरावं लागतंय. अरे अंगात असेल की संपे जागा जावा आणि या वडिलांना हातून लावा. लागेल कावाला संचारलं ग. तो आधी तुटून पडला. हाताला येईल ते घेऊन तो वर पैस होत चालला. आणि एका नाही झालं तो वनवा बघला. वनवा भाडत होता. एक भीमा त्याला अपुरा पडत होता. इतक्या तेवढ्या गोळामध्ये पावलंच ना झपझप आवाज आला. हयावाज हरिभाऊनं पावला नव्हता. रोज सगळ्यांची हसून बोलणारा हरिभाऊ ना बऱ्यापैकी बॅकस्टेजची टीम जी पुण्यामध्ये असते. आम्ही बाहेर ज्या वेळेला प्रयोग करतो त्यावेळेला कमी लोक जातो, पण ज्यावेळेला पुण्यात प्रयोग असतात त्यावेळेला ही सगळी टीम असते. आता आमची जी आत्ता इथे असलेली टीम, त्यांचं नाव फिजिकल थिएटरचे फॉर्म बघितलं, त्याच्यानंतर जे काही तुम्ही नृत्य बघितलं ते साधारण नव्हतं. म्हणजे ते कातकरी परंपरेमधला जो तारपा त्यांचा नृत्य प्रकार आहे, तर आम्ही त्या नृत्य प्रकाराला कशा प्रकारे त्यांच्या नाटकातल्या गाण्यांना
इनकॉर्पोरेट करता येईल, त्याला कसं मर्ज करता येईल असा प्रयत्न केला आणि ते सगळं कोरिओग्राफी केली होती रश्मी माळीने. तिच्याबरोबर होती प्रज्ञा समर्थ. आणि नाटकाचं जे ओव्हरऑल पूर्ण गाणं पुढे घेऊन जाते ती समृद्धी खडके. प्रयत्न करतोय, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नाटक पोहोचावं असा आमचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नांतर्गत आम्ही स्कूल बागरवाडीला प्रयोग केला, त्याच्यानंतर इथे प्रयोग करतो, उदय सरांच्या इथे प्रयोग करतो. असे आमच्या अजून काही प्रयोग लाईनअप आले. तुमच्याही ओळखीत मित्रमैत्रिणींमध्ये कुठे जर प्रयोग व्हायची शक्यता असेल तर आम्हाला प्लीज सांगा. आम्हाला आपली 10 बाय 10ची जागा सुद्धा पुरेशी. तुम्ही बघितलं, आम्हाला जास्त काही लागत नाही. जर तुमच्याकडे कोणाकडे अशी जागा असेल तर आम्हाला प्लीज सांगा आणि आपल्या जागांमध्ये प्रयोग करतील. सो दॅट्स बाहेर म्हणजे सातारा कारण नाही, तर हे संपूर्णपणे आपला जो सगळा ह्याचा जो डोंगराळ असा जो पट्टा आहे, तर त्याच्यामध्ये हे फारच म्हणजे बलदावी सोडलं काम केलं आणि तो सगळा माहोल भरायला आमच्यासमोर अस्वस्थ झाला आम्हाला हे बघत असताना सगळं संपूर्णपणे. तर त्याच्यामुळं वणवा हे फार मोठा प्रॉब्लेम आहे आता. आणि जे आपण वनाधिकारी वगैरे मंडळी आहेत तर त्यांचे अनुभव खूप छान आहे. म्हणजे ते साधारण भिजल्यानंतर पोचतात तिथं. आणि असं जे आहे तर मला असं वाटतं की त्या अशा छोट्या छोट्या गावामध्ये, म्हणजे अलीकडे तुम्ही महाबळेश्वर तालुक्यातल्या अगदी छोट्या गावात गेलो तिथं असंच आहे, चारच कुटुंब शिल्लक राहिलेले, बाकी सगळे गेले शहराकडे वगैरे वगैरे. तिथं वणव्याचा प्रॉब्लेम वणवा केवळ वणवा नाही आहे, तो आतला पण वणवा आहे, बरोबर ना. त्यांच्या जगण्यातला वणवा आहे तो सगळा, तिच्या संपूर्णपणे आयुष्यामधलाच तो वणवा आहे सगळा. ते तिला पडलेले प्रश्न असेल किंवा तिला नवरा नाही विचारत तिला आणि सोडून गेला ते पण सांगत नाही, तर हे सगळं आहे ना. तर ते खूप मला असं वाटतं की ह्याचे असे ग्रामीण भागामध्ये सुद्धा विशेषतः डोंगराळ की जिथं वणवा लागतो, प्रॉब्लेम वेगवेगळे असेल ते वणव्यासारखेच आहे. तर तिथं जर झालं ना तर मला असं वाटतं की त्याचा खूप चांगला तुला अपेक्षित जे आहे. हो हो, ज्यावेळेला आलो आम्ही इथे प्रयोग करणार होतो, पण ते पडदा वगैरे लावायची जागा नसल्यामुळे आम्ही इकडे गेलो. नाही तर सी शेप ऑडियन्स बसतो असं डोक्यात. म्हणजे तसं नाही पूर्णच विचारत होती, आता माहीत नव्हतं. अभिनंदनच्या नाटकामध्ये तुला म्हणजे ऑडियन्स बोलायला तेच आणि ऑडियन्सच त्या संपूर्ण नाटकाचा भाग होऊन जातो. तर म्हणजे तशी तुझ्या मोठी ट्रीटमेंट आहे, मला त्याची एक आठवण. आणि खूप छान ट्रीटमेंट दिली. दोघीची कोरिओग्राफी खूप छान होती आणि अधिकाधिक प्रयोग झाले पाहिजेत, ग्रामीण भागामध्ये विशेष करून झाले पाहिजे. जिथपर्यंत माझी शक्य आहे मी नक्की प्रयत्न करेन. त्या लोकांना सांगेन की बाबा हा प्रयोग तिथं करा निश्चितपणानं, पण हे झाले पाहिजे डोंगराळ भागामध्ये. आमचा प्रयत्न आहे की जेवढा जास्त ग्राउंड लेवलला आम्हाला जाता येईल तेवढा प्रयत्न करतोय आम्ही. पण त्यात तुमच्याकडनं जर काही कॉन्टॅक्ट येणं असेल तर आम्हाला खूपच आवडेल. हॅट्स ऑफ टू आमच्या दोघांचे खूप सुंदर बोलून गेले. नाही तुझे काही शब्द कळत नव्हते पण डोळे बोलत होते, तुझा चेहरा बोलत होता, काही शब्द आम्हाला कळत नव्हते आणि सगळ्या भावना डोळ्यातून व्यक्त केल्या. आनंदाच्या ह्याच्या सर्व संकट आहे संपूर्ण. आणि कोरिओग्राफी जेव्हा होत होती ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे सुद्धा ते पण देखील इंटरेस्टिंग होते विशेषपणा. म्हणजे नुसतं ते कोरिओग्राफ असं ते फॉर्म आहे तो असं काही वाटलं नाही आम्हाला, तो त्याचा भाग आहे. दिल्लीचा वडगायचा वगैरे त्यावेळी कॉम्पोजिशन होती किंवा तिच्या शेवटच्या सोयीवरती तिच्या म्हणण्याच्या मागे ते आलेलं सगळं इन सिंक होते ते इन सिंक. जे पोटातून बोलत होती ते पोट सुद्धा त्या प्रमाणे हलत म्हणजे आतून येत आणि पोटात बोलणं ते सगळं ते वणव्याचं विझवणं, जळणं, पेटणं, झाडांचे ते प्रत्येक हालचालीला इतका अर्थ होता. खूप छान, सगळ्यांचंच खूप छान. निसर्गाच्या सगळ्या छटा नृत्यांमधनं आपल्या समोर आल्या. म्हणजे साक्षात निसर्ग, ही पालवी फुटली आहे, गळती होती आहे, त्यामुळे सगळ्या निसर्गाच्या छटा आल्या समोर. वणवा लागला, पेटलेल्या काड्या आणि हे त्याचे जे आवाज होते अगदी खूपच सुंदर होते. आणि जर खरोखर कौतुक, खूपच सुंदर काम केलं. सगळ्यात म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की
छोटी थोडी प्राजक्ता म्हणून आई असं वाटतं हा एक्सपिरियन्स आहे माझा वेगळ्या पातळीवर आहे पण आहे आणि तो सगळा भाव तिच्यात दिसत होता टोटल बॉडी फिजिक बनतो दोन पटाले येतं ना मध्ये येतं सुंदर छान छान मिलिंद बोकीलांची पुस्तकं वगैरे आहेत त्याचा जरा अभ्यास केला आणि मग कातकरी आणि मराठी या दोघांच्या मधली काही भाषा आपल्याला घेता येते का असा प्रयत्न केला तर मग कातकरी आणि मराठीतल्या मधली एक भाषा घेतली तसा ते प्रयत्न करतात. छान तुम्ही पटकथा आणि दिग्दर्शन याचं कॉम्बिनेशन केलं आहे त्यामध्ये वनवारी प्रतिकात्मक सुद्धा तुम्ही बघू शकता. समाजात वारंवार येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा संकट आहेत त्यांना वनवाईच्या स्वरूपात जर का दाखवलं तर ते विझवण्यासाठी असणारी ती वेळ शेवटी त्या म्हणल्या की मी घराच्या बाहेर का पडलेला आहे हा सुद्धा अंतर्मुख करण्याचा प्रश्न आहे की समाजामध्ये असे संकट येतात तर आपण बाहेर पडतो का आपण बघ्यासारखे बघत बसतो असाही काहीतरी एक संदेश त्यातून आला. नाही मला ही गोष्ट आवडण्याचं कारणच हे होतं की आपण बऱ्याचदा एक प्रतीक म्हणजे ही गोष्ट म्हणून प्रातिनिधिक आहे पण सिच्युएशन म्हणून बऱ्याच सेम रिफ्लेक्ट होतं बरोबर.